नमस्कार, जय शंकर दत्तगुरु. मी डॉक्टर सौ अश्विनी जितेंद्र काळे. सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. पुन्हा एकदा आपल्याला पौष महिन्यामध्ये नवरात्र साजरा करण्याची मंगलमय वेळ प्राप्त होत आहे. पौष शुक्ल सप्तमी ते पौष पौर्णिमा हा कालावधी शाकंभरी नवरात्र उत्सव म्हणून साजरा केला जातो. आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये चैत्र नवरात्र आहेत, आषाढ नवरात्र आहे, पौष नवरात्र आहे आणि सगळ्यांनाच माहित आहेत असे अश्विन महिन्यातले नवरात्र आहेत. शाकंभरी नवरात्राची काही कथा आपल्या देवी भागवतामध्ये सांगितली गेली आहे. बऱ्याच जणांना शाकंभरी नवरात्र उत्सव साजरा होतो हे सुद्धा माहित नसतं. आजच्या या व्हिडिओमधनं मी माझ्या अल्पबुद्धीला जे काही शाकंभरी बद्दल माहिती आहे ती तुम्हाला सांगणार आहे आणि त्यासोबतच या मंगल पर्वामध्ये आपण काय काय उपाय करावे हे सुद्धा आपण बघणार आहोत. शाकंभरी म्हणजेच आदिमायेचं हे सुंदरसं रूप आहे. ज्यावेळेस पृथ्वीवर दुष्काळ पडला आणि अशा वेळेस भक्तांनी भगवतीची उपासना केली, भगवतीच्या शक्तीतून, भगवतीच्या योग साधनेतून जे काही फळभाज्या निर्माण झाल्या म्हणून भगवतीला शाकंभरी हे नाव पडलं. शाक म्हणजे फळभाज्या. म्हणूनच ही भगवतीची लीला पाहून आपल्या भक्तांनी भगवतीला शाकंभरी हे नाव दिलं गेलं आहे. तर दुसरी अशी एक कथा मान्यता आहे की भक्तांचे हाल बघून ज्यावेळेस पृथ्वीवर दुष्काळ झाला, लोकांना अन्न पाणी मिळत नव्हतं, अशा वेळेस भक्तांचे हाल बघून भगवतीचं हृदय पिळवटून गेलं आणि भगवतीच्या नेत्रातून जे अश्रू या पृथ्वीवर पडले, त्या अश्रूंमधून ज्या काही फळभाज्या निर्माण झाल्या, त्या फळभाज्यांनी लोकांचा उदरनिर्वाह झाला. लोक संकटग्रस्त होते, त्या संकटातून मुक्त झाले. म्हणून या भगवतीला शाकंभरी देवी असं म्हटलं गेलं. ह्या कथेमागे आपल्या भगवतीच्या उपासनेमध्ये आपली हिंदू संस्कृती इतकी सुंदर आहे की आपण फक्त निमित्त की शाकंभरी देवीचे नवरात्र साजरे करावेत, परंतु तसं बघायला गेलं तर रोजच आपण जे काही अन्नपदार्थ खातो त्या अन्नपदार्थांना धन्यवाद देऊन, अन्नपूर्णेला धन्यवाद देऊन आपण ते भोजन करावं, ही या मागची आपल्याला मिळालेली मोठी शिकवण आहे. परंतु सध्याच्या अति घाईच्या युगामध्ये आपण लवकर अन्नपूर्णा मातेला थँक्यू सुद्धा म्हणत नाही. हे जे काही नवरात्र आहे या नवरात्रामध्ये जरी हे नवरात्र तुमच्या घरात नसतील, अतिशय दुर्मिळ घरांमध्ये ही कुलस्वामिनी आहे शाकंभरी माता आणि त्या ठिकाणी शाकंभरीचे नवरात्र साजरे केले जातात. आपल्याकडे जरी हे नवरात्र नसतील तरीही आपण नियमितपणे आपल्याला अन्नपूर्णा मातेला शरण जायचं आहे आणि ओम ह्रीम श्रीम क्लीम भगवती शाकंभरी देवे नमः या मंत्राचा अधिकाधिक जप करून आपल्या घरातलं भोजन तयार करायचं आहे. या 9 दिवसांमधली ही साधना तुम्हाला अतिशय फलदायी ठरणार आहे. आदिमायेची कृपा प्राप्त व्हायला नक्कीच मदत होणार आहे. या शाकंभरी देवीचे काही मंदिरं आहेत. ज्यावेळेस मी तुम्हाला कथा सांगितली की भगवतीच्या नेत्रातून अश्रू पडले आणि हे अश्रू आपल्या भक्तांचे संकट दूर करण्यासाठीच भगवतीचे अश्रूच्या माध्यमातून शाक निर्माण झाला, फळभाज्या निर्माण झाल्या. म्हणून या भगवतीला शताक्षी असंही म्हटलं जातं. शाकंभरी देवीचं दुसरं नाव आहे शताक्षी. ही मंदिरं बनशंकरी हे सुद्धा आपल्या शाकंभरी देवीचं नाव आहे. शाकंभरी, शताक्षी आणि बनशंकरी ही सुंदर नावं आपल्या आदिमायेला मिळालेली आहे. यांची मंदिरं जर विचार केलं तर बिजापूर येथील बादामी या ठिकाणी हे मंदिर आहे. या मंदिरामध्ये हा उत्सव मोठ्या आनंदाने साजरा केला जातो. नवरात्रामध्ये जप, तप, ध्यान, साधना या विशेष या ठिकाणी केल्या जातात. अन्नपूर्णा मातेची उपासना केली जाते. म्हणूनच मी सांगते की ज्या ठिकाणी आपल्याकडे हे नवरात्र नसतील तर आपण आपल्या अन्नपूर्णा मातेची उपासना या 9 दिवसामध्ये अवश्य करायची आहे. कुंकुमार्जन आपण नियमितपणे केलं पाहिजे किंवा दुर्गाष्टमीला आणि पौर्णिमेच्या दिवशी तरी आपण कुंकुमार्जन करून भगवतीची साधना करणं गरजेचं आहे. निर्वाण मंत्राचा विशेष जप सुद्धा या पौष पौर्णिमेमध्ये करणं भक्तांची रक्षण करण्यासाठी लाभदायक ठरणार आहे. देवीने भक्तांची क्षुधा भागवली म्हणून अन्नपूर्णेची उपासना केली जाते. आपण आपल्या घरामध्ये आपलं भूक भागवण्यासाठी अन्नपूर्णा मातेच्या कृपेनेच भोजन ग्रहण करत असतो. त्यामुळे
धन्यवाद देणं हे आपलं पहिलं कर्तव्य बनतं. शक्तीची पूजा केल्याने धन, ज्ञान आणि बल प्राप्त होतं. त्याचप्रमाणे आधी मायेची ही पूजा केल्याने सुद्धा आपल्या घरामध्ये धान्य, लक्ष्मी स्थिर राहायला नक्कीच मदत होत असते. या 9 दिवसामध्ये आपल्याला काय उपाय करायचे आहे, तर विशेष म्हणजे या 9 दिवसामध्ये गरजू लोकांना फळं दान करा. विशेष करून संत्री, मोसंबी या फळाचं अधिकाधिक दान केलं गेलं पाहिजे. हिरव्या पालेभाज्या हिरव्या पालेभाज्या सुद्धा या शाकंभरी नवरात्र उत्सवामध्ये आपण दान केल्या गेल्या पाहिजे. गरजू लोकांना, ज्यांना भूक आहे अशा व्यक्तींची भूक भागवण्यासाठी फळभाज्यांचं दान होणं या 9 दिवसांमध्ये महत्वाचं राहतं. शुक्र ग्रहाची बलवत्ता जर तुम्हाला प्राप्त करायची असेल, विवाहामध्ये अनेक अडचणी येत असतील, विवाह लवकर होत नसेल आणि झालेला विवाह टिकत नसेल, तर अशा प्रत्येक व्यक्तीने शाकंभरी नवरात्र उत्सवामध्ये सलग हे 8 दिवस, कारण हे नवरात्र फक्त 8 दिवस यावेळेस येत आहे. एक माळ एका तिथीचा क्षय झाल्यामुळे आपल्याला हे नवरात्र 28 डिसेंबर 2025 ते 3 जानेवारी 2026 या कालावधीमध्ये आपल्याला या शुभ मुहूर्ताचा लाभ होत आहे. सरत्या शेवट्या वर्षाला सुद्धा आदिमायेची कृपा आणि येणाऱ्या नववर्षाला सुद्धा आदिमायेचा आशीर्वाद आपण घेणार आहोत. अर्थातच हे वर्ष व्यावहारिक आहे. आपल्या हिंदू संस्कृतीचं नववर्ष चैत्र पाडव्यापासून सुरू होत असतं, हे मात्र विसरून चालणार नाहीये. या मंगलमय कालावधीमध्ये तुम्ही सप्तशतीचे पाठ अवश्य करू शकता. त्यासोबत भगवतीला कुठल्याही देवी मंदिरामध्ये जाऊन लाल रंगाचं वस्त्र अवश्य अर्पण करा. तुमच्या कुलस्वामिनीला जर तुम्ही या पर्वकालामध्ये दर्शनाला जात असाल तर लाल रंगाची साडी अवश्य चढवा. भगवतीला शृंगार अर्पण करा. आपल्या घरामध्ये श्रीयंत्रावर कुंकुमार्जन करणं तितकंच गरजेचं राहील. आणि काहीच नाही जमलं तर किमान स्वयंपाक करताना ओम ह्रीं श्रीं क्लीं भगवती शाकंभरी देवे नमः या मंत्राचा अधिकाधिक जप करा. आणि त्यासोबत हा अजून एक मंत्र सांगते, ओम ह्रीं श्रीं क्लीं भगवती माहेश्वरी अन्नपूर्णा स्वाहा या मंत्राचा जप करून भोजन तयार करा आणि ते भोजन ग्रहण करताना धन्यवाद द्यायला विसरू नका. इतकं जरी केलं तरी या शाकंभरी पौर्णिमेचे तुम्हाला नक्कीच आदिमायेचे आशीर्वाद मिळायला मदत होणार आहे. दिनांक 28 डिसेंबर 2025 ते 3 जानेवारी 2026 या कालावधीमध्ये शाकंभरी नवरात्र उत्सव साजरे होतात. अतिशय आनंदी राहा, घरामध्ये प्रत्येकाला आनंद द्या, सकारात्मक विचारांनी राहा आणि प्रत्यक्ष शक्तीचा आशीर्वाद घेण्यासाठी सदैव ध्यानमग्न राहा आणि धन्यवाद द्यायला मात्र विसरू नका. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जय शंकर दत्तगुरु.